आरोपीच्या एन्काउंटरमुळे बदलापूरमध्ये फटाके फोडण्यात आलेले आहेत। आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। याच बदलापूरकरांनी खरं तर हे प्रकरण लावून धरलं होतं। याच बदलापूरकरांनी पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत म्हणून या बदलापूरकरांनी रेल रोको केला होता। 10 तास हा रेल रोको सुरू होता। बदलापूरकर एकजुटीने रस्त्यावर उतरले होते। आरोपीला कडक शासन करण्याची मागणी बदलापूरकरांनी केली होती आणि आता आरोपीचा एन्काउंटर झाला आणि त्यानंतर बदलापूरमध्ये स्थानिकांनी नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केलेला आहे। तर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे आणि बदलापूरमध्ये जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। फटाके फोडायला सुरुवात झालेली आहे। बदलापूरकरांनी यावेळेस या 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणात कायदेशीर कारवाई व्हावी, कडक कारवाई व्हावी, आरोपीला शासन व्हावं यासाठी म्हणून रेल रोको केला होता। अनेक आंदोलकांवर गुन्हे देखील पोलिसांनी दाखल केले होते। त्यानंतर आपण बघतोय की आता अक्षयचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरकर जे ते आनंदी आहेत असं दिसतंय। अजय दुधाने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। अजय, आपण बघतोय बदलापूरमध्ये तर आनंदोत्सवाला सुरुवात झाल्याचं दिसतंय। बरोबर आहे। जेव्हा आपण त्या अक्षय साधाच्या एन्काउंटरची बातमी बदलापूरमध्ये पसरली आणि त्यानंतर पाहायला गेलं तर इथले जे अविनाश मोरे माजी नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या परिसरात फटाके फोडलेले आणि फटाके फोडताना त्यांनी आपला आनंद व्यक्त केलाय। पाहायला गेलं तर बदलापूरमध्ये हा प्रक्षोभ जो झाला होता काही दिवसांपूर्वी आणि 2 चिमुकलीवर जो अत्याचार झाला होता त्यामधला हा अक्षय जो आरोपी होता त्याचा आज एन्काउंटर झाल्याचं बातमी पुढे येते आणि त्यामुळे आनंद व्यक्त केला गेला आहे बदलापूरमध्ये आणि कुठेतरी एक बदलापूरकरांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला भेटते। बिलकुल, हॅलो, धन्यवाद आपण दिलेल्या अजय या माहितीसाठी। तर आरोपीच्या एन्काउंटरमुळे बदलापुरात आनंदाचं वातावरण आहे। फटाके फोडून लोकांनी जल्लोष सुरू केला। बदलापूर प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी होता 2 चिमुरड्यांवर अत्याचार करणारा जो आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा अखेर मृत्यू झालेला आहे।